खूप दूर, अगदी दूर, एका अद्भुत भूमीत जिथे चंद्र तेजस्वी उजेड देत असे आणि तारे हिऱ्यांसारखे चमकत असत, तिथे एक जादुई जंगल होते. हे जंगल फक्त रात्रीच दिसत असे. त्या जंगलात उंचच उंच झाडं होती, जी मंद वाऱ्यात एकमेकांशी कुजबुजत असत, आणि तिथे एक हलकीशी धुंद धुक्याची चादर पायांभोवती फिरत असे, जणू कोणीतरी काहीतरी गुपित सांगत आहे. जसा सूर्य मावळत जाई आणि अंधार दाटू लागे, तसा एक छोटासा ससा आपल्या उबदार बिळातून बाहेर यायचा आणि त्या जादुई जंगलात उड्या मारत जायचा. त्याला हे जंगल खूप आवडायचं. तिथे हवेत नाचणाऱ्या जुगनूंना पकडायचं आणि झाडांमधून लपाछपी खेळायची ती मजा वेगळीच असायची. एक रात्री तो ससा जंगलात थोडा दूरवर गेला. तेव्हा अचानक त्याला एक गुप्त मोकळी जागा सापडली. त्या जागेच्या मधोमध एक विशाल झाड होतं, ज्याच्या फांद्या आकाशाकडे उंचावलेल्या होत्या, जणू काही आकाशाला मिठी मारत होत्या. त्या झाडावर झगमगणाऱ्या परीकाशा लावलेल्या होत्या, ज्या आकाशातल्या ताऱ्यांसारख्या चमकत होत्या. ससा त्या झाडाकडे आकर्षित झाला आणि त्याच्याकडे उड्या मारत गेला. जसजसा तो त्या झाडाच्या खोडाला स्पर्श करू लागला, तसं ते झाड हळूहळू चमकू लागलं. एक कोमल उबदार उजेड त्याच्या सभोवताली पसरला आणि त्या उजेडात ससा हळूहळू हवेत उचलला गेला. अचानक ससा एका ढगावर होता. त्या ढगाखाली आजूबाजूला पांढऱ्या मौशार मेंढ्यांची राखेलेली जमात होती, ज्या हलकेच मे मे करत होत्या आणि त्या ढगाखालच्या गवतावर चरत होत्या. एक शांत गोड आवाज त्याच्या कानात कुजबुजला. झोपायची वेळ झाली आहे गोंडस सश्या, डोळे मीट आणि स्वप्नांमध्ये जादुई साहस कर. सशाचे डोळे जड झाले. तो त्या मऊ ढगात विसावला. उबदारपणा आणि कोमलतेने वेढला गेला. जसजसा तो झोपेत जात होता, तसतसा तो ढग हळूहळू पुन्हा जंगलात खाली उतरू लागला आणि ससा आपल्या उबदार बिळात परत आला होता. गाढ झोपलेला होता.